शरीरं स्वरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवाः सर्वमेतद्धि जातं मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ಕೈ ಮುಖ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ. ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಆ ಕುಟುಂಬದ ಮಹಾಭಾಗ್ಯ. ಇನ್ನು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಚಿನ್ನದ ರೂಪದಲ್ಲಿ ಮನೆಗೆ ಬಂದರೆ ಅದು ಭಾಗ್ಯದ ರಾಶಿ ಅಲ್ಲದೆ ಮತ್ತೇನು. ಬಾರೆ ಭಾಗ್ಯದ ನಿಧಿಯೇ ಎಂಬುದಾಗಿ ಭಕ್ತರು ಕೊಂಡಾಡಿರತಕ್ಕಂಥ ದೇವಿ ಅವಳು. ಇದೆರಡು ಒಂದಾಗಿ ಮನೆಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರ್ಬೋದು? ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಗುರು ಪರಂಪರೆಗೆ ಸ್ವರ್ಣದ ಪಾದುಕೆಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಮನೆಗೆ ಬಂದರೆ ಆ ಮನೆಯ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಏನೆಂದು ಬಣ್ಣಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಭಾಗ್ಯದ ಭಾಗ್ಯ, ಭಾಗ್ಯ ಸಾಗರ ಎಂದರೂ ಕೂಡ ತಪ್ಪಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಅಂಥ ಭಾಗ್ಯ ಬಂದಿದೆ. ಆದಿಶಂಕರಾಚಾರ್ಯರ ಏಕಮಾತ್ರ ಅವಿಚ್ಛಿನ್ನ ಪರಂಪರೆಯ ಎಲ್ಲ ಗುರುಗಳ ಸನ್ನಿಧಿಯನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತ ಶ್ರೀ ಸ್ವರ್ಣ ಪಾದುಕೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ವಿಜಯಂಗೈದಿದೆ. ಆ ಪಾದುಕೆಯನ್ನು ನೆಚ್ಚಿ ನೀವು ಈ ಜೀವನವನ್ನು ಗೆಲ್ಲಬಹುದು. ಭವವನ್ನು ಕೂಡ, ಭವಸಾಗರವನ್ನು ಕೂಡ ಅದೇ ಪಾದುಕೆಗಳನ್ನ ದೋಣಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ದಾಟಬಹುದು. ಅದಾಗಲಿ ನಿಮ್ಗೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಮ್ಮ ಶುಭ ಹಾರೈಕೆ. ಸ್ವರ್ಣ ಪಾದುಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಆ ಮನೆಗೆ ಬೆಳತನ ಇಲ್ಲ, ಬವಣೆಗಳಿಲ್ಲ. ಅಂಥ ಸಮೃದ್ಧ ಮತ್ತು ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಕೂಡಿದ ಬದುಕು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರದ್ದು ಆಗಲಿ. ಮತ್ತೆ ಜನಪ್ರೀತಿ, ಜನಾರ್ದನ ಪ್ರೀತಿ ಜೊತೆಗೆ ನಿಮಗೆ ಬದುಕಿ ಬರಲಿ. ಎಲ್ಲವೂ ಶುಭವಾಗಲಿ, ಎಲ್ಲವೂ ಸ್ವರ್ಣಿಮವಾಗಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಹರೇ ರಾಮ. पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं त्रोटकं वार्तिककारवन्द्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि. ॐ नमो नारायणाय शतपादकाभ्यां नमः. ध्यायामि ध्यानं समर्पयामि. सभान् प्रयच्छन्ति त एनं पुनस्वन्ते राज्याय देवसूराज भवति. ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಹಾಗೆ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದಲ್ಲ, ಸಿದ್ಧಿ ಆಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಹಾಕಿರೋ ಯೋ ವೇದಾದೌ ಸ್ವರ ಪ್ರೋಕ್ತೋ ವೇದಾಂತೆ ಚ ಪ್ರತಿಷ್ಠಿತಃ तस्य प्रकृतिलीनस्य परस्य महेश्वरः. इदं फलं मया देवास्तापितं पुरतस्तवान् तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि. गुरवे नमः. पूर्णफलं समर्पयामि. ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ. अपावर्तने ब्रह्मा भवति सारथिः यो वेदादौ स्वरः प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः
प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः इदं फलं मया देवा स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि इति गुरवे नमः पूर्णफलं विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् क्षमामण्डले भूपालवृन्दैः सदा सेवितं यस्य पादारविन्दम् मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ವಂದೇ ಗುರು ನಮಸ್ಕಾರ यशो मे गतं दिक्षु दाना प्रतापात् जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रसादात् मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् येन योगेन वाजिराजौ न कान्तामुखेनैव वित्तेषु चित्तम् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अन्येन वा स्वस्य गेहेन कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घ्ये मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् गुरोरष्टकं यः पठेत् पुण्यदेही यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेही लभेद्वाञ्छितार्थं पदं ब्रह्मसंज्ञम् गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम् गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम्